च्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये या ठिकाणी आपल्याला 26 जानेवारीला कर्तव्य पथावरचा विषय असेल, त्या ठिकाणी झाकीचा विषय असेल। खरं तर सरकार पूर्ण सकारात्मक आहे, कारण सरकारने हे समजून घेतलं आहे की महानुभाव पंथाचा विचारच महाराष्ट्राला समृद्ध करू शकतो। आणि म्हणून हा शुद्ध विचार, हा पवित्र विचार, हा या ठिकाणी आपल्यासमोर मांडण्यात आला, त्या विचाराला पुढे नेण्याचं कार्य आपल्याला निश्चितपणे पुढे करायचं आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी बाबा एवढंच सांगेल की आजचा हा आणि कालचा अवतार दिनाचा कार्यक्रम मला अभिमान वाटतो। काही लोकांनी अनेक गोष्टी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल मी काही बोलणार नाही। पण कारंजेकर बाबा, आपण सांगितलेली गोष्ट आज मला या ठिकाणी कधी कधी वाटलं होतं की सरकार पाऊल उचलत आहे, ते पंथाला पटेल की नाही पटेल, महानुभाव पंथाला पटेल की नाही पटेल, यातनं काय कम जास्त त्या ठिकाणी लोक बोलतील आपल्याला। आपण पाऊल टाकतो आहे पुढं। जुना एक चुकीचा संदर्भ आला होता, तो कारंजेकर बाबा आणि आपण सर्वांनी मिळून ते यादीमध्ये जे नाव आलं होतं चुकीचं, ते आपण काढलं। थोर पुरुषाच्या यादीमध्ये भगवान सर्वज्ञ चक्रधर स्वामीचं नाव येऊ शकत नाही, ते थोर पुरुषाची यादी होती, ते चुकीनं आलं होतं। पण आज महाराष्ट्र सरकारने जो या ठिकाणी पुढाकार घेतला आणि खास करून महानुभाव पंथाच्या विचारातनं हा पुढाकार घेतला, आणि कारंजेकर बाबा, आपण सर्वांनी सरकारला सूचना दिल्या, मार्गदर्शन केलं। आपण एवढंच मी आश्वस्त करतो की छोटाच्या छोटा प्रश्नापासून तर मोठाच्या मोठा प्रश्नापर्यंत सरकार पूर्ण वेळ लक्ष टाकणार आहे। आणि मी माझ्या खात्यामार्फत सांगू इच्छितो की जे काही नोंदी सुटल्या असतील, रस्त्याचे कामं असतील, जे काही महसूल मंत्री म्हणून करायचं असेल ते मी करणारच आहे। पण आम्ही एकत्रित सरकार म्हणून, आमचे देवेंद्रजी असतील, एकनाथजी असतील, अजितदादा असतील, आमचं सरकार एकत्रितपणे आपल्याला या ठिकाणी हे काम करण्यासाठी आम्ही पुढे जाऊ। मला आपण एक एक विषय द्या, मी त्या विषयाला स्वतः सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी त्या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष टाकण्याची, कारण माननीय मुख्यमंत्र्यांनी मला सूचना दिल्या आहेत की आपण बाबांशी बोला, आपल्याशी बोला, मला सूचना दिल्या आहेत।